नमस्कार मित्रांनो, सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज चालू घडामोडीसाठी एक महत्त्वाचा घटक आम्ही घेऊन आलेलो आहोत। तर ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात आजपर्यंत सर्वाधिक पदक जिंकणारे देश याची माहिती आपण यामधून घेणार आहोत। तर यामध्ये क्रमांक 1 वर आहे अमेरिका, ज्यांनी आतापर्यंत गोल्ड मेडल जिंकलेले आहेत 1175, सिल्वर मेडल जिंकलेले आहेत 951, तर ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहेत 833 आणि एकूण मेडलची संख्या आहे 2956। आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक पदक जिंकलेला देश म्हणजे अमेरिका। त्यानंतर सोव्हिएत युनियन, ज्यामध्ये गोल्ड आहेत 473, सिल्वर आहेत 376, ब्रॉन्झ आहेत 355, एकूण आहेत 1204। त्यानंतर क्रमांक 3 वर आहे जर्मनी, गोल्ड आहेत 305, सिल्वर आहेत 305, ब्रॉन्झ आहेत 312 आणि एकूण आहेत 922। त्यानंतर ग्रेट ब्रिटन आहे, ज्यांनी गोल्ड जिंकले आहेत 296, सिल्वर 323, ब्रॉन्झ 331 आणि एकूण आहेत 950। त्यानंतर चीन आहे, आशिया खंडातला देश चीन, ज्यांनी गोल्ड जिंकले आहेत 285, सिल्वर जिंकले आहेत 231 आणि ब्रॉन्झ जिंकले आहेत 197, एकूण आहेत 713। त्यानंतर फ्रान्समध्ये गोल्ड 264, सिल्वर 293, ब्रॉन्झ 332 आणि एकूण आहेत 889। इटलीमध्ये आहेत गोल्ड 259, सिल्वर 231, ब्रॉन्झ 269, एकूण आहेत 759। स्वीडन गोल्ड 212, सिल्वर 228, ब्रॉन्झ 239 आणि एकूण आहेत 679। नॉर्वे गोल्ड 209, सिल्वर 186, ब्रॉन्झ 173, एकूण आहेत 568। आणि यानंतर आहे क्रमांक 58 वर आपला भारत देश, ज्यांनी आतापर्यंत फक्त 10 गोल्ड, 9 सिल्वर आणि 16 ब्रॉन्झ जिंकलेले आहेत। एकूण पदक जिंकलेले आहेत 35। म्हणजे वैयक्तिक खेळावर भारतामध्ये जास्त लक्ष दिलं जात नाही, त्यामुळेच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खूपच कमी, जिथे अमेरिकेचे गोल्ड आहेत 1175 तर भारताचे आहेत केवळ 10, सिल्वर 951 आणि भारताचे आहेत 9, ब्रॉन्झ आहेत अमेरिकेचे 833 आणि भारताचे आहेत 16, एकूण 2956 आणि भारताने जिंकलेले आहेत फक्त 35 पदकं आतापर्यंतच्या ऑलिम्पिक इतिहासामध्ये। तरी चालू घडामोडीवर यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवीन माहिती आपल्याला चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल।